चला मंडळी, आज फिरूया वसईच्या आठवडी बाजारात. हा पापडीचा आठवडी बाजार आहे बरं का. पूर्वी शेतीवाडी आणि मासेमारीतनं जे अतिरिक्त हाती लागायचं ते इतरांनाही उपलब्ध करून देता यावं, त्यांना ते विकत घेता यावं यासाठी अशा या आठवडी बाजाराची निर्मिती झाली असावी असं म्हटलं जायचं. आता पूर्वी लोक बैलगाडीतनं घोडागाडीतनं या सगळ्या वस्तू विकायला आणायचे आणि विकल्यानंतर 4 पैसेही त्यांना त्यातनं मिळायचे. पूर्वी कसं असायचं, एखादाच किराणा मालाचं दुकान गावात असायचं, एखादंच कापडा चोपडाचं दुकान गावात असायचं. मग अशा वेळी या आठवडी बाजाराची गंमत खूप वेगळी होती. वसई ही पाचूबंदर ते अर्नाळा अशी विस्तारलेली, समुद्र किनाऱ्यासह नारळी पोफळी. तसं पूर्वी वसई ही भातशेती, डोंगर रांगा, नदी ओढ्यांच्या खळखळाटाची. असं म्हटलं जातं त्या काळी वसई तालुक्यात 4 मुख्य बाजार झाले असावे आणि आजही ते ऋतुमानातल्या विविधतेनुसार भरतात. म्हणजे काय तर शुक्रवारचा पापडी बाजार, शनिवारला विरार, मंगळवार कामण आणि गुरुवारी मांडवी हे वसई तालुक्याचे शतकी परंपरा सांभाळणारे 4 बाजार आजही सुरू आहेत. वसई आणि नायगाव स्टेशनहून पश्चिमेला सारख्याच अंतरावर असणारं ऐतिहासिक गाव व जुनी बाजारपेठ अशीच पापडीची ओळख आहे. वसईच्या संग्रामानंतर पेशव्यांचे अनेक सैनिक व ब्राह्मणांची कुटुंब मागे राहिली आणि त्यांनी इथे वास्तव्य केलं. हा झाला इतिहास. तुम्हाला माहितीये का, पण वसई हे तालुक्याचं स्थळ आहे आणि तिथं भंडारी, कोळी, वाडवळ आणि ब्राह्मण या वस्त्या आजही आहेत. अशा बाजारात सरबत प्यायला आणि असे छान छान वस्तू, ड्रेसेस, गाऊन्स विकत घ्यायला खूप मज्जा येते, हो ना. आणि काय आर्टिफिशियल ज्वेलरी असते बघा ना, किती सुंदर आहे सगळं. या बेडशीट्स बघा किती छान आहेत. आता या बाजाराचं अट्रॅक्शन तरुणाईला थोडं कमी झालंय, पण तरीही ही जी आठवडी बाजार संस्कृती आहे ही कायम राहो. काय वाटतं तुम्हाला? पटलं असेल तर लाईक करा, हा आपला व्हिडिओ शेअर करा आणि हो, तुमच्या काही बाजाराच्या छान छान आठवणी असतील तर त्या आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा. मराठी अस्मिता. भेटूया पुढल्या भागात.